मुळात आज जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी तमाम या देशातल्या भारतातल्या सर्व महिलांना शुभेच्छा देईन. आणि आज सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीनं आणि सन्माननीय राहुल शेवाळे साहेब या माझे खासदार शिवसेनेचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे. गेल्या 8 वर्षापासून आपण शेतकरी बांधव आहेत, महिला बचत गट आहे, यांना प्राधान्य देण्यासाठी त्यांना व्यासपीठ त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी हा महोत्सव चालू केलेला आहे. 8वं वर्ष याला लागलेलं आहे. 8वं वर्षाचे पदार्पण केलं आहे. आणि असं प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी असणारे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य मिळतं आहे. प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी सहकार्य मिळतं आहे. अशा उद्देशाने या ठिकाणी हा महोत्सव आपण सुरुवात केलेली आहे. त्याचं 8वं वर्ष आहे. आणि आपण या ठिकाणी बघत असाल की एक दुर्मिळ ज्याचं संग्रहालय आमच्या खानापूरच्या ह्याच्यामध्ये भगवान जाधव यांनी त्या ठिकाणी जतन करून ठेवलेलं आहे. त्याचं काही या ठिकाणी आपल्या प्रदर्शनामध्ये त्यांनी जे स्टॅम्प आणलेले आहेत जे इंग्रजांच्या काळापासून आहेत, आमच्या पटवर्धनांच्या काळापासून असे खूप असे त्यांनी जे संग्रह करून ठेवलेले आहेत त्याचं या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे. अनेक महिला या ठिकाणी वेगवेगळे महाराष्ट्रातून महिला मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या वस्तू आहेत जे या चेंबूरच्या नगरीतील लोकांना बघायला मिळणार आहेत. त्यांना त्याचा आस्वाद त्यांनी घ्यावा. द्राक्ष जे आहेत या द्राक्षाची मुंबईमध्ये लोकांना द्राक्ष कुठल्या प्रकारचे असतात, ही द्राक्षाची त्याची क्वालिटी काय असते त्याला काही माहीत नसतं आहे. मिक्सिंग द्राक्ष लोकांना इकडे खायला मिळतात. आपण शेतकऱ्यांकडून आणलेले थेट त्यांच्या बागेतून आलेले द्राक्षांचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवतो. ते लोकांना ते उपयोगात यायला पाहिजे, त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. सेंद्रिय जो माल आहे जो त्याच्यामध्ये केमिकल मिक्स केलेलं नसतं, एक चांगल्या क्वालिटीचा माल आहे हा चेंबूरकरांनी मुंबईतल्या नागरिकांना मिळावा यासाठी हा आपला प्रयत्न आहे. आणि याच्यासाठी सातत्यानं या भागातल्या लोकांचा खूप मोठा पाठिंबा भेटलेला आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकलो. आणि याच्या जागतिक महिला दिनानिमित्त तमाम महिलांना शुभेच्छा देतो. आणि याची सुरुवात या ठिकाणी झाली असे मी घोषित करतो. चेंबूर आणि मुंबईतल्या नागरिकांनी या स्टॉलला इकडच्या या महोत्सवाला त्यांनी भेट द्यावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवान जाधव यांचा या ठिकाणी मी खास करून या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांचा सत्कार करतो. ते बुके द्या, कारण ते इथे 1 आठवडा चालणार आहे. या पुढच्या रविवारपर्यंत त्याची आम्ही अधिकृतपणे परवानगी घेतलेली आहे. आणि त्या परवानगीच्या हिशोबामध्ये आपण हे सगळं महोत्सव या ठिकाणी चालणार आहे. आणि या महोत्सवामध्ये खास गावावरून सांगलीवरून भगवान जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं खानापूर या पोसेवाडीमध्ये खूप मोठं असं वस्तू संग्रहालय आहे. आणि त्या संग्रहालयात या लोकातली ज्या लोकांनी त्या भागातल्या असतील त्या ठिकाणी जात असताना त्यांनी निश्चितपणाने त्यांच्या संग्रहालयाला भेट द्यायला पाहिजे. त्यांनी काय काय वस्तू त्या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या आहेत याचा त्यांनी त्या ठिकाणी भेट घेऊन त्या ठिकाणी त्याला भेट द्यावी असं या ठिकाणी आवाहन करतो. आणि या ठिकाणी ते गावावरून आल्याबद्दल आणि त्या ठिकाणी सहभागी झाल्याबद्दल सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीने मी त्यांचा एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करतोय. आज महिला जागतिक दिनाच्या सर्व महिलांना माझ्या भगिनींना शुभेच्छा. आणि खरं म्हटलं तर महिला बोललं तर आज महिला कुठेही कमी नाही. आज कुठल्याही क्षेत्रात गेलं तर पहिली महिला असते. तसं म्हणायला गेलं तर महिलांचा दिवस आहे म्हणून महिलांचं कौतुक करण्यापेक्षा महिलाच्या पाठीमागे एक खंबीर पुरुष पण असतो. त्यांचाही मी त्यांनाही मी शुभेच्छा देते. आज द्राक्ष महोत्सवाबद्दल बोलायचं बोललं तर आमची सांगली जिल्हा विकास संघ ही संस्था आमची 13 वर्ष झालं कार्यरत आहे. मुंबईमध्ये कुठेही द्राक्षाचा महोत्सव होत नव्हता. हे उद्दिष्ट आम्ही मनात आणून आम्ही द्राक्ष महोत्सवाची सुरुवात केली. द्राक्ष महोत्सव सुरुवात करता पहिलं दुसरं करता असं आमचं हे 8वं वर्ष आलं. हे आम्हालाही कळून नाही आलं. पण खरोखरच ह्या द्राक्ष महोत्सवाचा उद्दिष्ट असा आहे की शेतकरी ते ग्राहक असा आमचा संकल्प आहे. आणि शेतकऱ्यांना तो हमी भाव मिळावा, मधले दलाल व्यापारी नसावं, त्यांना एक मुंबईमध्ये बाजारपेठ मिळावी म्हणून आम्ही ही संकल्पना केली आणि ती अंमलात आणली. आणि ती आमची खरोखरच संकल्पना पाहिजे अशी मनासारखी सर्व ठिकाणी खरोखरच त्याचं उद्दिष्ट आम्ही जाणला आणि त्याचं शेतकऱ्यांना तसा भाव पण मिळाला. त्याबद्दल मी खरोखरच कसं शेतकऱ्यांचं खूप वाईट परिस्थिती असते. द्राक्ष बोललं तर द्राक्षाचं एका संगोपन असं एखाद्या लहान बाळासारखं असतं, पण ते आपल्याला माहीत नसतं. आपण मुंबईत राहणारे सगळे लोक आहोत. आपल्या लोकांना असं वाटतं की द्राक्ष म्हणजे काय रे, कुठे पण मार्केटमध्ये मिळतात. पण तुम्हाला जे बघतात त्यांना काय आवाहन करणार चॅनल तर्फे जे बघतात तुम्हाला? मी इतर चेंबूर, गोवंडी, मानपूर, आपलं कुर्ला जवळच्या सगळ्या घाटकोपर असेल
सगळ्या लोकांना एवढंच आवाहन करते की मुंबईमध्ये चेंबूर येथे द्राक्ष महोत्सव आणि फळ महोत्सव आम्ही प्रदर्शन भरवण्यात आले. इतर काही स्टॉल आहेत, इतर बरेचसेच प्रोडक्ट त्यांचे आहेत. नवीन नवीन संकल्पना ज्या महिला बचत गटांनी पण केलेल्या आहेत त्याचंही प्रदर्शन आहे. तर सगळ्या लोकांनी यावं, चेंबूरमध्ये यावं आणि त्या शेतकऱ्यांचे आणि बचत गटाचे, महिला बचत गटाचे एक त्यांचे मनोबल वाढवावं एवढीच मी अपेक्षा करते. आज द्राक्ष महोत्सवला त्यासाठी मला बोलवलं आहे. तसेच मी स्वतः माझं पार्लर आणि अकॅडमी आहे सांगलीमध्ये, आणि मी स्पोर्ट्समध्ये पण आहे. माझं 100 किलोमीटर थायलंडला एशियन चॅम्पियनशिप झालं आहे, परत साऊथ आफ्रिकेला 90 किलोमीटर झालं आहे. आत्ता नुकतंच मी 140 दिल्लीला केलं आहे, आणि 600 किलोमीटर सायकलिंग, म्हणजे जनरली मी सगळीकडे मॅरेथॉन वगैरे पण करते. आज मला थोडंसं प्रमोशन करायचं आहे. आपल्याकडे रुबाब, म्हणजे जसं सैराट मूवी आहे तसाच हा रुबाब मूवी पण आहे. झी टॉकीज प्रस्तुत, आणि त्यांचे लेखक आणि दिग्दर्शक शेखर रणखांबे सर. त्यांचा हा रुबाब मूवी म्हणजे हा खरंच खूपच छान मूवी आहे. जवळजवळ 4था-5वा आठवडा आहे. तिथे खूप छान त्याची कॉन्सेप्ट आहे. म्हणजे सैराटनंतर जर म्हणू शकतो तर आपण ह्याच्याकडे अपेक्षा लावून बघू शकतो. त्यामुळं सगळ्यांनी रुबाब हा मूव्ही बघायचा आहे, आणि अगदी आपले मराठमोळ्याचे थोडंसं त्यात झलक आहे. सो मी तर पाहणारच आहे, आपण सगळ्यांनी बघायचं आहे. ताई, सांगली सर्व जे शेतकरी आहेत त्यांना एकत्रित इथे आणलेलं आहे, बरोबर. तर त्याबद्दल काय? संभाजी सर नेहमीच सगळ्यांचं म्हणजे कौतुक तर करत असतात, आणि त्यांना ना असं फार कळकळीचं सगळं असतं. म्हणजे आता मी तर एवढं लांब आहे तरी पण एक महिला म्हणून प्रत्येक वेळी त्यांनी मला मान सन्मान दिला आहे. आणि इवन द्राक्ष महोत्सव असू दे किंवा महिलांचं कुठलंही कार्यक्रम असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, सर नेहमी आघाडीवर असते. मी त्यांच्या फेसबुकला वगैरे पण बघत असते. सो मी त्या म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सरांबद्दल आणि ह्या सगळ्याबद्दल खूप चांगला आहे. काय आवाहन करणार आहे सांगली जिल्हा विकास मंचतर्फे हे कार्यक्रमबद्दल तिथे या म्हणून? आज तर सगळ्यांना पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि द्राक्ष महोत्सव एवढं छान हे लोकांनी भरवलं आहे, तर सगळ्यांनी ह्याला भेट द्यायला पाहिजे. तर सगळ्यांनी, खास करून जे आपल्या सांगलीची तर इथं कुठं असतील तर त्यांनी तर नक्कीच इथं या आणि बघा की एवढं किती छान सगळं त्यांनी अरेंजमेंट केली आहे. सो हे सांगायचं आहे की सगळ्यांनी या, बघा.